पापड बनवूया. हॅलो, मी मोनिका मोहन यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर सकाळ झाली म्हटल्यावर खिडकीचे पडदे मी साईडला केले आणि इतका छान व्ह्यू पाहायला मिळेल असं मलाही वाटलं नव्हतं. आज मी हे पहिल्यांदाच पाहते, कारण आज मी तिथे कॅमेरा सेट केला होता. किती छान सूर्यकिरणे घरामध्ये आलेत. हा वंडरफुल व्ह्यू मी पहिल्यांदाच पाहिला आहे आणि तो तुमच्याशी शेअर केला. तर चला आता आले आहे किचनमध्ये. आज सोमवार आहे म्हटल्यावर जेवणामध्ये किंवा मग नाश्त्यालासुद्धा भाजी चपातीच मी बनवणार आहे. स्कूल आहे, टिफिनला भाजी द्यायची आणि अशी चमचमीत बटाट्याची भाजी बनवली आहे. खूप दिवसांपासून खाल्ली नव्हती आणि आज ती बनवली आहे. तर आज मी त्या भाजीमध्ये ना फ्रोझन वाटाणेसुद्धा ॲड करणार आहे. तर ते काढून घेते थोडेसे. 8 दिवसांचा ब्रेक झाला आहे व्हिडिओमध्ये, कारण तब्येत माझी बरोबर नव्हती. सर्दी खोकला झाला होता. खोकल्याने माझा आवाज पूर्ण बसला होता. आता थोडासा क्लिअर झाला आहे, पण इतकाही परफेक्ट नाही, म्हणजे पहिल्यासारखा झालेला नाही आहे. थोडासा अजून बसलेलाच आहे. सो आज मी व्हॉईस ओव्हर करून घेते. आणि कितीही आजारी असलं तरी प्रत्येक लेडीजला हे काही काम चुकत नाही, ते करावंच लागतं. जेवण स्वयंपाक हा करावाच लागतो प्रत्येकीला. प्रत्येक लेडीजचा प्रत्येक दिवस असा सेमच असतो. असं नाही की वुमन्स डेला वेगळं किंवा एखादा स्पेशल दिवस असेल तर त्या दिवशी आपल्याला सुट्टी असते, असं काही नाही. प्रत्येक दिवस आपल्याला सारखाच असतो. सो आता जे काम आहे ते करायलाच पाहिजे, ते करायला घेतलं आहे. बघा, आज ही अशी चमचमीत मस्त भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी ना खूप दिवसांनी खाल्ली तर आवडते प्रत्येकाला, आणि जर रेग्युलरच असेल तर मग नको वाटते. अशी कधीतरी भाजी बनवली ना तर छान वाटते. आणि ह्या भाजीवरती आता छानपैकी अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकली ना, आहा, टेस्टमध्ये अजून भर पडते आणि दिसायला पण लूक पण तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे भाजीला. सो ही भाजी पाहून कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आज आमच्या नाश्त्याला आहे वाटाणा बटाट्याची भाजी, गरम चपाती आणि हे एक केळी. अशा पद्धतीचा आजचा आमचा नाश्ता आहे. आज ना साबुदाण्याचे पापड बनवायचे. तर रात्री मी साबुदाणे भिजत ठेवले होते, एवढं एक पातेलेभर, आणि ह्याच पातेल्याच्या मापाने मी 6 पातेली यामध्ये पाणी ओतलंय आणि ते मी गरम करायला ठेवले पाणी. तर आवाजामध्ये माझा थोडासा फरक आहे, म्हणजे सर्दी खोकल्याने माझा आवाज पूर्ण बसला होता आणि आता तो थोडासा ठीक आहे. तरी अजून थोडंसं घशामध्ये वाटतंय की असं कम्फर्टेबल वाटत नाही. तर आज साबुदाण्याचे पापड बनवायचे आहेत आणि साबुदाण्याचे पापड आहे ना एकदम मस्त होतात आणि वेळही लागत नाही, पटकन होतात. खूप छान सोपी रेसिपी आहे साबुदाण्याच्या पापडाची. दरवर्षी मी साबुदाण्याचे पापड बनवत असते आणि आता आज बनवायचे आहेत मला. तर पाणी गरम करायला ठेवले आणि कन्सिस्टन्सी आपली कंप्लीट होईपर्यंत ते आपल्या शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर मग साबुदाण्याचे पापड बनवायचे. तर ऊन येते आता गॅलरीमध्ये आणि पटकन मग ऊन जायच्या आधी ते सुकले पाहिजेत या हिशोबाने मी सकाळ सकाळच पापड बनवायला घेतले. सो चला आता मी करून घेते आणि त्यानंतर मग पापड बनवूया. पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. थोडीशी उकळी आल्यानंतर मी यामध्ये मीठ ॲड केलं आहे आणि नंतर ते हलवून यामध्ये साबुदाणे ॲड केले आहेत.
तर आता हे साबुदाणे आपल्याला चांगले शिजून घ्यायचेत आणि चांगली कन्सिस्टन्सी होईपर्यंत शिजवल्यानंतर आता हे मी 3 पातेल्यांमध्ये काढून घेते आणि 3ही पातेल्यांमध्ये वेगवेगळे कलर ॲड करणार आहे. म्हणजे साबुदाण्याचे जे पापड आहेत ना ते मल्टी कलरमध्ये करता येतील आपल्याला. तर फूड कलर यूज करायचा आहे इथे. तर रेड, येल्लो आणि ग्रीन असे 3 कलर आणि व्हाईट कलरचे एक असं 4 कलरचे पापड करायचे आहेत मला. सो 3ही पातेल्यामध्ये मी काढून घेते आणि त्यानंतर मग कलर ॲड करणार आहे. इसेन्स नाही, कलर ग्रीन कलर आहे. ग्रीन कलर ग्रीन कलर को मिक्स करो. हीला कसं दिसतंय कलर? आता रेड कोणता घेऊ आता? रेड की बारी आहे. रेड घेऊ. हलू दे ना मला चांगलं. गरम आहे ना? वाव, आपले पिला. गरम नसतं तर तुलाच सांगितलं असतं. तुला आवडतं ना असं? आता ऑरेंज वाटते ना मम्मा? पण पिवळा रंग येणार का ऑरेंज येणार? मला वाटलं की हे वाटतंय की हे पालकची चटणी आहे. बघ येल्लो. ही पालकची चटणी आहे. ही चटणी आहे समोशाची आणि टोमॅटोची आणि ती लगडा पाणीपुरीची. मस्त कलर सांगितले. आणि हे कोणतं आहे? रेड टाकते ना अजून थोडासा आणि इकडं व्हाईट. हे व्हाईट होऊ दे. चला आता आपण बनवून घेऊ पापड. पापड्या पापड हिरवा कोणतं पण असं कोणतं पण हे असतं का? येलो येलो. वा, केवढं भारी सजून घेतलं. किती पण कलर असतात. इथे बाल्कनीमध्ये मी खाली पडदा अंतरला आहे आणि त्याच्यावरती प्लास्टिकचं एक शीट अंतरलं आहे आणि प्लास्टिकवरती आपल्याला पापड बनवायचे आहेत. तर इथे साधारणपणे 11:30 पावणे 12पर्यंत ऊन असतं. सो इथे बनवायला घेतलं आहे आणि ऊन आता सध्या थोडंसं कडकच असतं त्यामुळे मग सुकेल तितकं सुकेल नाही तर मग दुसऱ्या दिवशी ठेवणार आहे. तर इथे मी आधी कलरचे पापड बनवायला घेतलेत आणि हे पापड फक्त प्लास्टिकच्या शीटवरती सोडले ना पळीच्या साह्याने थोडंसं गोल आकार करून द्यायचा आणि हे पापड तयार होतात. हे इन्स्टंट होणारे पापड आहे पण शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. बाकी यामध्ये काही लॉजिक किंवा जास्त काही तामझाम करण्याची गोष्ट नाही आहे. आता आपण एखादं नवीन काम करायला घेतलं ना की लहान मुलांनासुद्धा तितकाच उत्साह असतो. आपल्यासोबतच फिरत असतात. आपण काय करतो ना ते पाहण्यात त्यांना खूप इंटरेस्ट असतो आणि हे तर कलरचं काम आहे म्हटल्यावर त्यामध्ये तर जास्तच इंटरेस्ट आला आहे शौर्यला आणि त्याला असं वाटत होतं की मम्मीने मला हे सगळं करायला द्यावा. पण कसं असतं ते थोडंसं गरम असल्यामुळं मी त्याला नव्हते देत. त्याचे हात आता नाजूकच आहेत, लहान आहे म्हटल्यावरती आणि हे सगळं त्याला नको म्हणून मग मी नाही दिलं त्याला. पण त्याची खूप इच्छा होती हे सगळं करून घ्यायची. पण कसं असतं त्यांना जपायलासुद्धा लागतं तितकंच. तर मग मी आता हे सगळे पापड करून घेते. प्लास्टिकच्या शीटवरती व्हाईट कलरचे पापड दिसतच नाही आहे कारण ते पण व्हाईटच आहे. सो ते वाळल्यानंतर दिसेल आणि शौर्याचे खूप सारे प्रश्न चालू आहेत माझ्यासोबत.
तर चला आता मी त्याच्या प्रश्नांची उत्तर देते आणि पटपट साबुदाण्याचे पापड बनवून घेते. पापड सगळे बनवून झाले. घरातली थोडीशी कामं होती ती करून झाली. स्कूलचा टाईम झाला. आता शौर्यला सोडवायला चालले आहे स्कूलमध्ये. आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.